तर तुमचं मत कुणाला असेल? आमचं मत अमोल कोल्हे. तुमचं मत कुणाला मग? आमचं मत अमोल कोल्हे. पण मत कुणाला तरी असेल ना. आढळराव बघू आम्ही आता. तुमचं काय मत आहे नक्की कुणाला मतदान झालं पाहिजे? कोल्ह्यांना. तुमच्या भागाचा विकास कुणी केलाय? आढळरावांनी केलाय का कोल्हेंनी केलाय? कोल्हे. तुमचं मत कोणाला असेल? अमोल कोल्हे. तुमचं मत कोणाला? कोल्ह्यांना. तर तुमचं मत कोणाला असेल? अमोल कोल्हे. आमच्या भागामध्ये मताचा प्रभाव विद्यमान खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्याच बाजूने सुटतोय सगळा. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील कोलवडी या गावामध्ये आलो आहोत. आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, आपलं नाव काय? अरुण प्रभू इंगळे. तुम्ही स्थानिक इथलेच आहात का कोलवडी? तुमच्या भागामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे. कोल्हे आणि आढळराव पाटील असा सामना त्या ठिकाणी होणार आहे. तर तुमचं मत कुणाला असेल? आमचं मत अमोल कोल्हे. कारण काय? कारण का की अजितदादा फुटलेला आहे आणि त्या पक्षात BJP मध्ये गेल्यामुळे अमोल कोल्हेच होणार. मग तू आढळरावांनी काय तुमच्याकडे कामं केलीत का नाही, किंवा अजित पवारांच्या माध्यमातून काही कामं झालीत का? आढळरावनी कामं केली होती पहिली, पण अजितदादाला मतदान का होणार नाही की तिकडं अजितदादा गेल्यामुळे BJP मध्ये, त्यामुळे मतदान अजितदादाला होण्याची शक्यता कमी आहे. पाहुणे राम राम. तुम्ही इथलेच का? इकडे लोकसभेची निवडणूक चालू आहे. बोला की. कोल्हे का आढळराव इकडे तुमच्याकडे? कोल्हे. कोल्हे. कारण काय? कारण काय मग त्याने विकास केला आहे भागाचा. आढळराव काय या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात. तुम्ही इथलेच का? स्थानिक इथलं. स्थानिक इथलं. तुम्ही या की बाबा. तुमचं काय मत आहे? इकडे निवडणूक चालली आहे लोकसभेची. इकडं कोल्हे आणि आढळराव एकमेकाच्या विरोधात उभे आहेत. तर तुमचं मत कुणाला आहे? आता कसं होतं, आढळराव जी आहेत ना, पहिले जी आहेत ना, आढळरावनी थोडी कामं केलेली आहेत. आणि आता जी आहे ना, आता इथून मोरचं काम आपल्याला नाही, पण त्यांनी जे इथून मागे जे केलेलं. आता तुमचं मत कुणाला असेल? आता हे आता अजून कुठे आम्हाला हे करून हे केले. पण मत कुणाला तरी असेल ना. आढळराव बघू आम्ही आता. हां. तुमचं काय मत आहे नक्की कुणाला मतदान झालं पाहिजे? कोल्ह्यांना. कारण काय? कोल्हे का? कोल्ह्यांना म्हणजे सगळं का जायचं कार्य का कामं बिमं केलेली आहेत. आढळराव साहेब आले होते का नाही इकडे? नाही 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 नाही, आता इलेक्शनमध्ये पडल्यास परत इकडे आलेच नाही. त्याच्या आधी बी येत नव्हते. पडले त्याच्या आधी, पडले तेव्हा एकदा आले ते शिवसेनेत होते तेव्हा. त्याला किती वर्ष झाली, अजून आलेलेच नाहीत ना. कोलवडी झालीच नाही तर. कोल्हे आलेच नाही. कोल्हे कसं आहे म्हणजे एक उमेद आहे, नवाट आहे ना. समजा गोरगरीच्या कामाला पडणार आहे, किंवा आता जेवण मुलांचं काय करायचं काय नाही. आता आढळरावांचं काय राहिले. तुमचं मत कुणाला मग? आमचं मत अमोल कोल्हे. धन्यवाद. दादा, तुमचं गाव कुठलं? कोलवडी. तुमचं नाव काय? सुभाष बबन कुंभार. तुमच्या भागाचा विकास कुणी केलाय? आढळरावांनी केलाय का कोल्हेंनी केलाय? कोल्हे. कारण काय? अपंगाच्या सवलती त्यांनी थोडा हे लावलं होतं. तुम्हाला मदत झाली का त्यांच्याकडून? काय मदत थोडीफार झाली. तुमचं मत नक्की कुणाला असेल यावेळेस? कोल्हे का आढळराव? आता तसं निश्चित काय सांगा. चालेल, काय हरकत नाही. धन्यवाद. नमस्कार. तुमचं गाव कुठलं? कोलवडी साष्टे. कोलवडी साष्टे. या ठिकाणी निवडणूक चालली आहे, माहिती कुठली? कुठली? विधानसभा. लोकसभा झाली. अमोल कोल्हे आणि आढळराव एकमेकाच्या विरोधात आहेत. तर तुमच्या भागाचा विकास कोणी केलाय? अमोल कोल्हेनी. तुमचं मत कोणाला असेल? अमोल कोल्हे. कारण काय? आढळराव का नको तुम्हाला? आहेत की ते बी चांगलं, काय फरक पडते, पण करणार आहे आम्ही अमोल कोल्हेला. धन्यवाद. धन्यवाद. शरद पवार काय म्हणले? नाही, शरद पवारांना मानणारा गट आहे. गट मारणार आहे म्हणून तर करणार आहे त्यांना. अजित पवारांना? अजित पवारांना नाही ना. अमोल कोल्हेंचं चिन्ह आलंय का इकडे? मिळालंय का? तुतारी वाजवणार? वाजवणार. धन्यवाद. या दुकानामध्ये काही ग्रामस्थ उभे राहिलेत. नमस्कार. नमस्ते. काय तुमचं नाव? रवींद्र प्रदीप आठवले.
बरं हे निवडणूक चालू आहे माहिती आहे का कशाची आहे? लोकसभेचे उमेदवार माहिती आहेत का कोणी? नाही माहिती. कोल्हे आणि आढळराव आहेत. तर या भागाचा विकास कोणी केलाय? कोल्हेंनी की आढळरावांनी? कोल्हेंनी. तुमचं मत कोणाला? कोल्हेंना. या ठिकाणी नमस्कार, तुमचं नाव? बाजीराव बालसिंग. बाजीराव बालसिंग. इकडे लोकसभेची निवडणूक चालू आहे. तुमच्याकडे दोन मातब्बर मंडळी उभी आहेत, एक आढळराव आहेत आणि कोल्हे आहेत. म्हणजे शरद पवार आणि अजित पवार असा दोघांच्या विचाराचे दोन उमेदवार आहेत. तर तुमचं मत कोणाला असेल? अमोल कोल्हे. कारण काय? त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. नुसता पुरस्कार मिळाला का या भागात काय शर्यत चालू केली. जे ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे बैलगाडा शर्यत ती त्यांनी चालू केलेली आहे. परत संसदेत कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपलं मत नेहमी मांडतात. आढळराव का नकोत आपल्याला? की अजित पवारांची पण या भागात काही कामं असतील ना? आता मेन म्हणजे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे देशाचं पवारसाहेबांच्याच ह्याच्या आहे ना सर्व. त्यामुळे पवारसाहेबांनाच मतदान. अजितदादाला नाही. नक्की? नक्की. दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठं राहता? माझे नाव बाळासाहेब पवार. मी कोलवडी या गावात राहतोय. तुमचं या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे. तुमच्या भागाचं मताचा प्रभाव कोणाकडे असेल? आमच्या भागामध्ये मताचा प्रभाव विद्यमान खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्याच बाजूने झुकतोय सगळा. कारण काय? पण त्या माणसाने 5 वर्षामध्ये शेतकरी ह्याच्यासाठी जी काही कामं केलेली आहेत असं काम 15 वर्षे खासदार राहून सुद्धा आढळरावांना करता आलेली नाही आहेत. अशा पद्धतीची कामं अमोल कोल्ह्यांनी केलेली आहेत. एकीकडे भाजप सरकार शेतकऱ्यांना अनुदान देतं आहे, शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करतं आहे, 2000 रुपये देतं आहे. तुमचं शेतकऱ्यांचं नक्की काय म्हणणं आहे? सरकार 2000 रुपये देतं ही फक्त भूलताप आहे. आमचेच घ्यायचे ना आम्हालाच वावळायचे असला कार्यक्रम नरेंद्र मोदीचा देशभरामध्ये चाललेला आहे. EVM जर हटवलं ना तर नरेंद्र मोदीला सुद्धा कळेल की सत्ता देशामध्ये कोणाची इथे ती. शेतकरी नाखुश आहेत पूर्णपणे. पूर्ण भारत देशातले शेतकरी नाखुश आहेत. तुम्ही पहा ना आता हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी दिल्लीमध्ये 6 महिने त्या बॉर्डरवर बसले होते. देशाचे पंतप्रधान असे कुठल्या कार्यामध्ये मग्न होते की त्यांना शेतकऱ्यांसाठी एक तासाभराचा वेळ देता आला नाही? कुठल्या पद्धतीचं काम असं करीत होते? तुमचं मत नक्की? माझं मत अमोल कोल्हे. दादा तुमचं नाव काय? माझं नाव रामदास नितनवरे. तुम्ही इथलेच का? हो इथनंच चालेल. तुमचं मतदान इथं आहे का? हो इथंच आहे. तुमचं मत नक्की कोणाला असेल? आता तसं हे राजकारण फुटाफुटी झाल्यामुळं सांगू शकत नाही, पण अजितदादाचं कार्य चांगलं आहे. अजितदादाचं? आढळराव का कोल्हे? तसं अजितदादा पाहून आढळराव. धन्यवाद.